ए वेड्या, काय गिचमीड लिहितोय भिंतीवर? कचरा कुंडीपाशी बसलेल्या त्या म्हाताऱ्याला लोकांनी दगड मारले. पण जेव्हा कलेक्टरने ती गिचमीड वाचली तेव्हा भर रस्त्यात साहेबांनी त्या वेड्याचे पाय धरले. नांदेड शहरातील वजिराबाद चौकात दुपारच्या कडक उन्हाची वेळ होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या कचरा कुंडीजवळ प्रचंड दुर्गंधी सुटली होती. त्याच कचरा कुंडीला लागून असलेल्या एका जुन्या पडक्या भिंतीजवळ एक 60-65 वर्षांचा म्हातारा माणूस बसला होता. त्याच्या अंगावरचे कपडे अक्षरशः चिंध्या झाले होते. वाढलेली दाढी, डोक्यावर जटा आणि चेहरा धुळीने माखलेला होता. तो माणूस कचऱ्यातून सापडलेल्या एका जुन्या खडूच्या तुकड्याने त्या पडक्या भिंतीवर वेड्यासारखं काहीतरी लिहित होता. त्याचे हात वेगाने चालत होते. तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. तो अपमानाचा प्रसंग आणि लोकांची क्रूरता. तिथल्या टपरीवर चहा पिणाऱ्या काही टवाळ पोरांनी आणि दुकानदारांनी त्याला बघितलं. एक जण हसत म्हणाला, बघ तो वेडा कचरा कुंडीला खडू घेऊन भिंत खराब करतोय. ए वेड्या, काय गिचमीड लिहितोय रे त्या भिंतीवर? चल निघ इथून. पण तो म्हातारा कुणाचंच ऐकत नव्हता. तो पूर्णपणे आपल्याच विश्वात मग्न होऊन भिंतीवर आकडे मोडत होता. पोरांना त्याची मज्जा वाटली. त्यांनी रस्त्यावरचे छोटे खडे आणि दगड उचलून त्या म्हाताऱ्याच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. एक दगड बरोबर त्या म्हाताऱ्याच्या कपाळाला लागला आणि तिथून भळाभळा रक्त वाहू लागलं. पण तरीही तो माणूस रडला नाही की पळाला नाही. कपाळावरून ओघळणारं रक्त पुसत तो तसाच भिंतीवर ती गिचमीड लिहित राहिला. नेमक्या त्याच वेळी तिथून नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सिद्धार्थ पाटील साहेबांचा ताफा जात होता. गाडीच्या काचेतून सिद्धार्थ साहेबांनी तो प्रकार पाहिला. एक म्हातारा माणूस रक्ताळलेला आहे आणि लोक त्याला दगड मारत आहेत हे बघून त्यांचा संताप अनावर झाला. त्याने लगेच ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. पोलिसांची गाडी थांबली आणि सायरनचा आवाज ऐकून दगड मारणारी पोरं आणि बघे तिथेच थबकले. कलेक्टर साहेब स्वतः गाडीतून खाली उतरले आणि रागाने त्या गर्दीला बाजूला करत थेट त्या कचरा कुंडीजवळ गेले. काय चाललंय हे? एका म्हाताऱ्याला माणसाला मारताना लाज वाटत नाही तुम्हाला? साहेबांचा कडक आवाज ऐकून पूर्ण चौकात स्मशान शांतता पसरली. साहेब त्या म्हाताऱ्याला उठवण्यासाठी पुढे झाले आणि अचानक त्यांची नजर त्या भिंतीवर गेली. साहेबांचे पाऊल तिथेच थबकले. त्यांचे डोळे विस्फारले आणि श्वास अक्षरशः कोंडला गेला. त्या भिंतीवर कोणतीही साधी गिचमीड किंवा वेड्यासारख्या रेघोट्या नव्हत्या. तिथे अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि क्वांटम फिजिक्सची अत्यंत गुंतागुंतीची समीकरणे अचूक सोडवली होती. भिंतीच्या मध्यभागी एक सूत्र अत्यंत सुबक अक्षरात लिहिले होते आणि त्या सूत्राच्या खाली एका विशिष्ट पद्धतीने गणिताच्या पायऱ्या सोडवल्या होत्या. ती पद्धत बघून सिद्धार्थ साहेबांच्या काळजाचा ठोका चुकला. ही गणित सोडवण्याची शॉर्टकट पद्धत जगात फक्त एकाच माणसाला येत होती. साहेबांनी थरथरत्या हाताने त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरची धूळ आणि वाढलेले केस थोडे बाजूला केले. तो चेहरा बघताच साहेबांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. प्रोफेसर काळे सर, तुम्ही? साहेबांच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. तो वेडा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून मराठवाड्यातील अत्यंत नावाजलेले गणिताचे प्राध्यापक रघुनाथ काळे सर होते. 10 वर्षांपूर्वी जेव्हा सिद्धार्थचे वडील वारले होते तेव्हा घरच्या गरिबीमुळे सिद्धार्थने इंजिनिअरिंग आणि UPSC सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा याच काळे सरांनी स्वतःच्या खिशातून त्याचे 50,000 रुपये फी भरली होती आणि त्याला स्वतःच्या घरात ठेवून शिकवले होते. पण काळे सरांच्या नशिबात वेगळाच खेळ लिहिला होता. निवृत्तीनंतर त्यांच्या पोटच्या मुलाने, जो परदेशात मोठ्या कंपनीत होता, गोड बोलून सरांची 15 लाखांची पेन्शन आणि घर स्वतःच्या नावावर करून घेतले. पैसे मिळताच पोराने साध्या उपचारांसाठीही पैसे दिले नाहीत आणि त्यांना घरातून हाकलून दिले.
पत्नीच्या मृत्यूच्या आणि मुलाच्या या भयंकर फसवणुकीच्या धक्क्याने काळे सरांचे मानसिक संतुलन बिघडले होते. ते सर्व काही विसरले होते. फक्त त्यांच्या रक्तात भिनलेलं गणित ते विसरू शकले नव्हते. कलेक्टर सिद्धार्थ साहेबांनी काहीही विचार न करता आपला रुमाल काढला आणि सरांच्या कपाळावरचे रक्त पुसले. आजूबाजूला शेकडो लोक, पोलीस आणि अधिकारी उभे असताना त्या जिल्ह्याच्या कलेक्टरने रस्त्यावरच्या धुळीत गुडघे टेकले आणि कचरा कुंडीजवळ बसलेल्या त्या फाटक्या म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला. साहेबांनी रडत गर्दीकडे बघून सांगितलं, ज्या माणसाला तुम्ही वेडा समजून दगड मारलेत त्या माणसाने स्वतःचं सर्वस्व विकून माझ्यासारख्या एका अनाथ पोराला या जिल्ह्याचा कलेक्टर बनवले. आजपासून हे सर अनाथ आश्रमात नाही तर कलेक्टरच्या अधिकृत बंगल्यावर माझे वडील म्हणून राहतील. हे शब्द ऐकताच तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाची मान लाजेने खाली गेली. ज्या हाताने दगड मारले होते ते हात आता आदराने जोडले गेले होते. पैशासाठी बापाला रस्त्यावर फेकणाऱ्या त्या निर्दयी मुलापेक्षा रक्ताचं नातं नसतानाही बापाचं ऋण फेडणारा तो कलेक्टर आज खऱ्या अर्थाने मोठा झाला होता. स्वतःच्या स्वार्थासाठी आई वडिलांना वेडं ठरवून घराबाहेर काढणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.